दादा नमस्कार. नमस्कार भाऊ. खूप दिवस गुलाल नव्हता होत. डायरेक्ट मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलाल झाला. काय सांगणार कालचा आनंद आणि कालचा गुलाल? आता बघा, कालचा आनंद आपण सांगू नाही शकत शब्दांमध्ये, कारण एवढा मोठा होता. आणि कोले मैदानाचा महाराष्ट्र केसरी मैदान आहे, कोळे मैदानाला त्याचा किताब आहे. आणि त्या मैदानाला आपण सलग हा दुसऱ्यांदा आपण तिथे महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. लक्षाने कालच्या पायऱ्याबद्दल झाला दोन शब्द. आपल्या कारण अचानक वेगळाच पायरा गेलेला. हो, अचानक पैरा म्हणजे माझ्या बंधूंनी केला, घडून आणला हा पैरा. शिरवडीचा संग्राम म्हणून होता, हिंद केसरी आणि चतुर्थ महाराष्ट्र केसरी झाला तो पण. मुंबईमध्ये खूप ठिकाणी तुम्ही गुलालासाठी प्रयत्न करत होते, पण महाराष्ट्र केसरीच्या मैदानात जाण्याच्या 2 दिवस आधी सुद्धा खिडकाळीला लक्षाचा गुलाल पडला. पण काल त्यांनी मालकासाठी पाहून तुमच्यासाठी महाराष्ट्र केसरीचा गुलाल कपाळाला लावला. काय सांगणार? हो, नक्कीच. बघा, आता बिंजोडचा जर विषय झाला तर बिंजोडलाही 2 गाड्यांमध्ये हारजीत होतेच, बरोबर आहे. आणि त्या दिवशी आपण आदात घेऊन पाहिलो, समोर ओपनची दोन्ही बैल होती. गाडी आपली मैत्रीपूर्ण झाली आणि आपल्या गळ्यामध्ये आदात असताना आपण चांगली टक्कर दिली. गाडी व्हायला लागत होती, पण एक केले बैलांनी. 4ही बैल छान पळाली. त्याच्यामध्ये आपलं थोडंफार कुठेतरी 20-19 झालं, त्याच्यामुळे गुलाल नाही मिळाला. त्या दुसऱ्या दिवशी आम्ही भरून लक्षाला वरती पाठवलं कोल्याच्या मैदान करता, आणि लगेच तो त्याच्यानंतर पळून काल त्यांनी गुलाल घेतला. दादा, गुलाल पडल्यानंतर खूप जण पायऱ्यासाठी त्रास होतो, पण तुम्हाला टॉपचा पायरा भेटला. काय सांगणार पायरेकरांबद्दल? नक्कीच. बघा, पैरेकरांचे तर प्रथम आभार तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. कुठेतरी पैऱ्यांकरता हा प्रत्येकाला येणारा त्रास आहे, कारण बैल पळतात पण लोकांना कंटिन्यू गुळाल हवा असतं. पण प्रत्येक आता 3 फेऱ्याचा जर विषय घेतला तर प्रत्येक बैल गुळालामध्ये नाही. 1000 गाड्या पळणार, त्याच्यामध्ये 6-7 जणांना गुलाल लागणार, 10 जणांना गुलाल लागणार. धावण कमी करत घेतले दादा. ठराविकच बैल गोट्यात नाही, धावण 10 ते 12 बैलांची धावण होते दादा. आता 4च धंदे. नक्की धावून तेवढीच आहे आपली. पण आज आपल्या जवळ लक्षा आणि सरपंच हे दोन्ही चांगल्या गतीला पळतात. त्याच्यानंतर एक वासरू आहे स्वामी म्हणून आहे, आणि एक आता आपणचा बैल उतरलेले आहे ओम्या म्हणून आहे, तो पण छान पळतो. काही दिवसांपूर्वी कर्नाटक केसरी लक्ष तुम्ही दावणीला उतरला. त्याने सुद्धा काल 8वा क्रमांक केला आणि या लक्ष्याने 7वा क्रमांक केला. हो. दोन्ही तुमच्या नावात पळालेल्या गाड्या, दोन्ही गुलाला. काय नक्कीच. बघा, काय आनंद वाटतो? बघा हो, एका मालकाच्या 2 गाड्या जेव्हा महाराष्ट्र केसरी सारख्या मैदानाला, मोठ्या मैदानाला राहतात, तेव्हा सर्व म्हणजे काय ते शब्दांमध्ये नाही सांगू शकत, व्यक्त करू शकत आपण. एवढा मोठा आनंद आहे, कारण दोन्ही बैल आपलीच आहेत. लक्ष तर आपला आहे, आणि आपण कर्नाटक केसरी लक्षाचं आपण करार केलेला आहे. आणि काय झालं, हे या मैदानाकरता आपण त्याला आधी पाठवलं. यात्रेचं त्यांचं यात्रा होती गावी, त्या यात्रेसाठी आपण त्याला पाठवलं, आणि त्याचं नियोजन आणि याचं नियोजन वेगवेगळ्या 2 पायऱ्यामध्ये नियोजन ठेवलं होतं. कारण दोन्ही गाड्या बैल एक फायनलच्या गुलालासाठी पात्र होतील हे 100% गॅरंटी होती आम्हाला. त्या हिशोबाने नियोजन केलं आणि आपल्या नंदीने ते सार्थही केलं. काही दिवसापूर्वी बिंजोडला घरची गाडी सुद्धा पळवलेली, आणि दोन्ही लक्षाच्या गाडीने पण चांगल्या फाईट करून चांगले गुलाल घेतले. हो, आता बघा, लक्षाची गाडी पण पळालेली आहे आणि कंटिन्यू गुलाला मध्ये. त्याचबरोबर सरपंच आणि लक्षा, कर्नाटक केसरी लक्षा, ही गाडी गुलालात आता जवळजवळ आपण 12 गुलाल घेतले त्या गाडीमध्ये. 1 गुलाल पडला आपला त्याच्यात, पण कंटिन्यू पण थोडं झालं की सुट्टीचा थोडा इश्यू झाला, आता ती गाडी सुद्धा आमची पडत नाही. लक्षाच्या पावलावर पाऊल ठेवून आता त्याच गतीवर येतोय. काय सांगा? हो, नक्कीच. बघा भाऊ, त्याच्यामध्ये धमक आहे, कारण तो 3 वर्षापासून आपल्या जवळ आहे. आणि जेव्हा आपली खरेदी झाली त्याच वेळा तो 2 नंबरच्या नंबरामध्ये पळण्याचा तो होता, त्या रेंज पण होती बैलाची. पण कुठेतरी आपण या क्षेत्रामध्ये नौके होतो, त्याच्यामुळे पैऱ्याला इश्यू झाला, आणि ते म्हणतात ना, कुठेतरी संबंध कमी असल्यामुळे आपल्याला थोडं. त्याच्यानंतर लक्षा दावणीला आला, आणि यावर्षी तो पण पेटून उठलेला आहे, कारण कंटिन्यू गुळाला लक्षाची कुठेच कमतरता भासून नाही देत आम्हाला. कारण बिंजोडमध्ये कंटिन्यू आज पडत्या काळात लक्षाच्या पूर्ण जबाबदारी त्यांनी उचलून घेतलेली, गोपाल बाबा नावाची. नावाला सार्थ होईल असा लक्ष तुमचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात करतोय. काय सांगणार, नावाने किती लक दिली? नावाने लक म्हणजे भाऊ प्रश्नच नाहीये, लकच म्हणत तर. कारण एकच नाव आहे आपलं सुरुवातीपासून, गोपाळ बाबा महाराज म्हात्रे, आणि पुढेही तोच राहणार आहे. आणि या नावाचं पूर्ण आता महाराष्ट्रभर गजर लक्षामुळे आणि सरपंचामुळे घडतोय. त्याच्याच पाठोपाठ आता आपला कर्नाटक केसरी लक्ष, त्याचा पण आपला करार आहे. त्यांनी त्याच पावलावर पाऊल लक्षाच्या ठेवून चाललेले आहे. आज काल आपल्याला
एक कोळ्या मैदानाचं महाराष्ट्र केसरीचं 3 किताब मिळाले. मागच्या वर्षी आपण स्वामी सरेगावचा त्याच्यामध्ये आपण 3 नंबरचे मानकरी ठरलो. या वर्षी संग्राम मध्ये आपण 7 नंबरचा मानकरी ठरलो आणि करंडक लेकच्या 8 नंबरचा मानकरी ठरला. म्हणजे असे 3 किताब आपल्याला मिळाले. दादा सेमीला एवढी गती लागली होती गाडीला, कुठेतरी वाटत होतं टॉप 3 मध्ये गाडी येणार, पण कुठेतरी सुट्टीला प्रॉब्लेम झाला आणि गाडी 7 नंबरला उतरली. थोडा खंत काय वाटते त्या खंत भाऊ गोष्टीबद्दल? बघा, आज एक त्या मैदानाचं गुलाल माथी लागणं आणि त्या महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण सलग दुसऱ्यांदा मैदानामध्ये राहिलो. लोकांचे मोठे मोठे पैरे सुद्धा होते, पण कुठेतरी म्हणतो ना आपण गुलाल नाही तिथे, त्या हिशोबाने ते घरी गेले आणि आपल्या गाडीला गुलाल मिळाला, ती खूप मोठी आणि गुलालात राहिलो हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. कोळे मैदान बोललं तर दादा ताकद पाहिजे बैलाला, काळ्या मातीचं रान आहे. काय सांगणार, हो, कारण किती बैलाचा कस निघतो? हो, कस म्हणजे हे हा मैदान जो आहे, जो ताकदीने बैल पळतो त्याच्यासाठी आहे. आणि माझ्या मते तरी मोजकी बैल आहेत अशी की जे काळ्या रानाला एवढी पळतात. या वर्षी मला वाटतं मागच्या वर्षी गर्णिकीचा राजा सुद्धा फायनलला पात्र होता त्या मैदानाला, आपल्या लक्ष सुद्धा पात्र होता आणि ह्या वर्षी पण गर्णिकीचा राजा पात्र होता, आपण पण पात्र झालो. दादा इकडून तिकडे नेहान करताय बैलाची, कुठेतरी बैलाला पण त्रास होत असणार, याची चर्चा खूप ठिकाणी होत असते. काय सांगणार, अपडाऊन खूप होतो बैलाला? नक्कीच बघा, आता 2 दिवस आधी आपली बिंजोड झाली इथे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपला बैल भरून वरती पाठवला आणि त्याच्यानंतर काल 3 फेरे बैल पाहिला आपला. पण तुम्हाला मी लास्ट बाईट मध्ये पण तेच सांगितलेलं, मेन आपल्या बैलाचं कसं आहे माहितीये का, इथून निघाला काही एक्सप्रेस लागला का तो तिथून बसणार 1 तासाच्या रनिंग भरानंतर, तो कंटिन्यू तिथून बसून निघून जातो. तर त्याच्यामुळे त्याला ती थकावट जी आहे, ती जी मेहनत करतो ना ती बाबांसाठी करतोय तो फक्त. आणि तो एक दावणीला असं मिळाले की जो प्रवासाला त्याला त्रासच नाही जाणवत कोणतं, कारण बसून गेल्यामुळं, कारण तो थकवा फार कमी असतो. दादा बाबांचं वय जवळजवळ 80च्या पुढे गेलेले, पण जेव्हा लक्ष गुलालात राहतो आणि लक्षाला गुलाल भेटतो, बाबा स्वतः नाचतात हलगीच्या तालावर. दादा काय सांगणार? नक्कीच बघा, आता एक म्हणायचं तर कालच्या मैदानाला फक्त आमचे टेम्पोच पाठवायचा विचार होता, गाडी नव्हती पाठवायचा. बाबा म्हटले नाही जायचंच कोणत्या बरं, त्याच्यामुळे सर्व मिळून निघाली आणि मग गाडी काढली आम्ही. दादा आणि एक बाबा स्वतः नाचतात आणि म्हणजे छकड्यावर बसून आनंद घेतात, मोठे दादा पण नाचतात, सगळे म्हणजे फॅमिली असते. काय सांगणार? नक्की नक्की बघा, आता भाऊ आनंद म्हणायचं तर आज 82+ आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनी आयुष्यभर मेहनत केलेली आहे आमच्यासाठी, परिवारासाठी, कुटुंबासाठी खूप मेहनत केलेली आहे. आणि आज त्यांनी जो क्षण मिसिंग केला होता ना त्यांच्या आयुष्यामध्ये, मेन एक काहीतरी करायचं हाऊस वगैरे, तर त्यांनी त्यावेळेला त्या गोष्टी सोडल्या होत्या, पण आज त्यांची हाऊस करण्याची वेळ लक्षाने आणून दिलेली आहे. आणि एक त्यांचं कम्युनिकेशन पण ठरलेलं आहे लक्षांचं ना बाबांचं. ज्या ज्या वेळा बाबा त्याला शब्द करतात की आज तुला गुलालात राहायचं लक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्यावेळेस लक्ष नक्कीच गुलामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तो पूर्ण जीव प्राणाला लावतो आणि राहतो. कालचे ड्रायव्हर आणि कालचे सुट्टी मेकर ठराविक व्यक्तींची नावं. नक्कीच बघा, काल आपल्या गाडीवर अक्षय ड्रायव्हर बसलेले होते आणि गुलालामध्ये गाडी राहिली. आणि याच्या आधी पण कोळ्या मैदानाला अक्षयच बसला होता, अक्षयच 3 नंबरचा मानकरी ठरला. ते सर्व घड्या बसून आल्या एकदम जागच्या जागेवर, सुट्टी मेकर बसून. तर आपला सुट्टी मेकर उमेश म्हणून आहे, उमेश जाधव म्हणून, वरती कंटिन्यू लक्षाला उमेश सोडतो. त्याच्यानंतर दुसरा एक मुलगा असतो, नाव नाही मला माहिती कारण सुट्टीला मुलंच असतात खाली, तर ते दोघं जण हे ते कंटिन्यू लक्षाच्या सुट्टीला असतात. दादा लक्षाचे तर गुलाल झाला, 1 महिना मागे जाऊया, लक्षाने पुसेगावच्या मैदानात सुद्धा गट पास केला होता, पण काहीतरी चुकीमुळे किंवा कमिटीच्या किंवा कोणाच्या तरी चुकीमुळे लक्षाला म्हणजे गट पास दिला नाही, बाद करण्यात आली गाडी. त्या टायमाचा काय म्हणजे नक्कीच काय बघा, वाईट आता वाटलं एवढ्या मोठ्या पुसेगावचं जर मैदानात? म्हणायचं झालं तर पहिरा पण आपल्याला खूप नामांकितच होता आणि एवढी गती लागलेली ह्या गाडीला. आपण पालेगावचा बादल घेऊन आपण पळालो होतो, पालेगावच्या बादलला बैलांनी गट पण काढले होते आपल्या नंदीने, चांगल्या अंतरात खुल्ली एकदम गाडी काढली होती. ड्रायव्हर अक्षय ड्रायव्हरच होता, अनुभवी ड्रायव्हर एकदम, कारण जागवार ड्रायव्हर म्हणून त्याची ख्याती आहे पूर्ण महाराष्ट्रभर. तो गाडीवर बसला, गाडीला एवढी गॅस लागली की गाडीने आपल्या अंतरात एकदम गट काढला होता. गट काढला, पुकारा दिला त्यांनी, गाडीला आपल्या विन पण घोषित केलं. घोषित वगैरे केल्याच्या नंतर भाऊ झालं काय, ती बाजूची जी गाडी होती त्यांच्या गावचीच गाडी होती. तो बैल, तो शंकर नावाचा बैल आहे, तो त्यांच्या गावचाच बैल होता. आज स्पष्ट सांगतो, याच्या आधी मी मुलाखत नाही दिली या विषयावर, नामांकित मैदान आहेत पण कुठेतरी चुक्या होतात आणि कुठेतरी
एक बैलावर अन्याय होतो ती गोष्ट आमच्या सोबत झाली. अंतरात गट काढून सुद्धा आम्हाला बाद दिलं का तर बोलतं लॉबी टच आहे, लॉबी टच आहे. पण भाऊ लॉबी काय टच असते ती आम्हाला पण कल्पना आहे ना. जर लॉबी टच असती तर आम्ही तिथे गेलोही नसतो. तिथे खूप विषय आम्ही मांडला. संदीपभाई मालीनं सांगितला विषय, त्याच्यानंतर आपले विलास पैलवान त्यांच्याजवळ पण विषय टाकला सर्वांनी. पण गोष्ट झाली कशी, त्यांनी पण सांगितलं की एक आपल्या अखिल बैलगाडा शर्यत याच्या अधीन नाही येत मैदान, त्याच्यामुळे आम्ही नाही फोर्स करू शकत कोणत्याच गोष्टीला, किंवा आपले नियम पण ते नाही हे केलं डावळे जातात तिथं. तर ओपन खुल्ली आणि ते सांगतात की लॉबी टच आहे, तर लॉबी टचचा काही प्रश्न नव्हता. गाडी पूर्ण ओपन खुल्ली गाडी निघालेली आहे. आणि लॉबीचं ते म्हणतात की एक बैल आपला मोठा आहे, त्याच्या पावटामध्ये धूळ खूप उधळते, बरोबर आहे. आणि होतं का साईडच्या ढिगाऱ्याला टच झालं तर लॉबी टच त्याला गिनती नाही केली जात. नाही. सकारीमध्ये गेली तर लॉबी टच आहे, बरोबर आहे. पाय किंवा आणि चाक गेला बैलाचा पाहिजे. पाय कुठं पडलेला, जिथे माती जास्त होती आणि एकदम पसरली होती, फाटीमध्ये आली होती, तिथे बैलाचा ती माती फाटीतली माती उडली आहे. चाक पण बघितला आपण तर व्यवस्थित एकदम, म्हणजे आपले जो हे होता तास होता त्या तासातून आपली गाडी निघाली होती. तरी सुद्धा एक कुठेतरी त्यावेळेला पुसेगावच्या मैदानात 100% गुलालामध्ये राहणारी बैल होती दोन्ही पण, ती गती पण होती बैलांना. पण ते एक अन्याय झाला लक्षाच्या वर न बादलवर पण अन्याय झाला. कारण हिंदी प्रत्येक जण तिथेशी माझ्या मते एक मोठा मानाचा मैदान आहे त्याच्यासाठी येतो. तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठेतरी ते निर्णय होतात ना, ते एक कुठली तरी संघटना त्याच्यावर असली पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी मैदान आहे आणि तिथे जर कुणाचं हे नसेल, बंधन नसेल, तर शेवटी एक कोणी येतं मनासारखं करतं, तर त्या गोष्टी नाही घडायला पाहिजे. ज्या टायमाला लक्षाला हे दिला, विन दिला, गट पास दिला, त्याच्यानंतर लक्षाला बाद केलं, तेव्हा मनात काय खंत वाटत होती? म्हणजे घरी येताना जेव्हा काय विचार होते मनात? मग किती वाईट वाटलं असेल? बघा आता खंत म्हणजे एवढा त्रास झाला त्या गोष्टीचा का घरी येऊन आम्ही 2 दिवस तोच विचारामध्ये होतो कंटिन्यू. कारण बैल बसली होती आपली गाडी, बसून जर बात करते चला ठीक आहे, एखाद्याने आपल्याला नाहीच आपली लॉबी टच आहे तर ती गोष्ट आपण ऍक्सेप्ट करू ना. पण जेव्हा खरोखर अन्याय होतो ना, माणसाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. बैलांनी जीवाचं रान करून गाडी काढला काढली, होता. गट काढलं. मुंबईवरून गाडी तिथे गेली, मुंबईवरून गाडी गेली म्हणून त्यांना वाली कोण नाही असं तर गोष्ट नाहीये ना. संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. तिथले लोक सुद्धा जे स्क्रीनवर जे दाखवलं ना, तेव्हा तिथलेच लोक होती का आपली कोणते हे नव्हतं. त्यांनी सुद्धा म्हटलं की ना तुम्ही अन्याय करता, कुठेतरी विचार करा त्या गोष्टीचा. ना आम्ही निर्णय दिला. निर्णय कोणी दिला? त्या गाडीमध्ये बसणाऱ्या त्या 4 ठराविक माणसांनी निर्णय दिला. 4 ठराविक माणसांनी एवढ्या मोठ्या निर्णय तर तसं मैदानात नसतं ना. चुकीचा निर्णय हा. दिला. कुठेतरी जर खरोखर तुम्ही तिथे तुम्हाला खरं हकीकत सांगायची, भाऊ शिवीगाळ केली आम्हाला. तुम्ही सांगताय पंच आहेत ना ते, मग ते पंचांनी शिवीगाळ कोणत्या हिशोबाने केली? चुकीचं आहे. तुम्ही खरे आहात तर तुम्ही डिसिजन दाखवायला पाहिजे ना. तुम्ही पेंटिंग का ठेवताय? तुम्ही दाखवत का ना? आम्ही फक्त सांगितलं आम्हाला आमची गाडी दाखवा. तुम्ही बात म्हणताय ना, तर आम्हाला फक्त गाडी दाखवा तुम्ही. आमची लॉबी टच आहे, तुम्ही दाखवा आम्हाला. दाखवलं सुद्धा नाही. जर सुरुवातीला मी केलं, दाखवलं, बोल लॉबी टच नाही कुठेच, कुठेही लॉबी टच नाही. मग तुम्ही निर्णय, आम्ही जाण्याच्या आधी पुकारा करून मोकळे, आधी आम्ही फाटीमध्येच होतो अर्ध्या रस्त्याला, तेव्हाच खुला निकाल, खुला गटपास झाला म्हणून पुकारा केला. पुकारा केल्याच्या नंतर आम्ही जातो एक कॉमेंट्री पर्यंत पोहोचतोय, त्याच्यानंतर नाही बोलतो निकाल थांबवतोय, कारण बोलतं डिसिजन बोलतो चेंज केला. कशाचं? तर बोलतं गाडी बाद केली. गाडी बाद केली तर तुम्ही दाखवा ना. एकदा दाखवलं, त्यांना दाखवलं सर्व गोष्टी, कोणत्या हिशोबाने झूम करून दाखवा ना. एक वेळ दाखवली, त्याच्यानंतर त्यांच्या आपसामध्ये चर्चा सुरू झाली, कारण खरोखर गाडी बाद नव्हतीच आपली ती. पण त्यावेळेला खूप मोठा अन्याय झाला आणि प्रकरण दाबलं गेलं. कारण काय, यांच्यावरती कोण नाहीये ऑब्जेक्शन घ्यायला किंवा यांच्यावर बंधनं नाहीयेत. म्हणून आता हिंद केसरी मैदान हा इंडिव्हिज्युअल नाहीये कुणाचं, संपूर्ण महाराष्ट्राचं मैदान आहे. त्याला किताब दिलेलं आहे, त्याच्या हिशोबाने सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बैलांवर, नंदींवर तोच नियम असला पाहिजे. आता त्याच्यानंतर मी नावं नाही घेणार, पण स्पष्ट दिसत होतं सेमीला कोणत्या गाड्या बाद आहेत, गटाला कोणत्या गाड्या बाद आहेत, सर्व दिसलं. त्या गाड्यांवर ऑब्जेक्शन गेला कोणाचा? तिथे समोरच्या गाडीवाल्यांनी ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं नव्हतं, तरी सुद्धा आपली गाडी बाद दिली. दादा काय सांगणार, एवढ्या मोठ्या मैदानात गरीब गाडा मालकावर लक्ष दिलं जात नाही, याचं हेच तिथं सिद्ध होतं. भाऊ काय नक्कीच. सांगणार? आता बघा, जर ह्या ठिकाणी जर मोठा गाडा मालक असता नामचीन, बरोबर आहे, तर हा विषयच नसता आला, हा विषयच नसता आला ना, आणि त्याला कोणता त्रासच नसता झाला. झालं त्याच मैदानामध्ये झालं, आमच्या समोर
एक त्याच्यानंतरचा जो गट झाला आमच्या नंतरचा, त्या गाडीवर सुद्धा हे म्हटलं का ही बात नाही का, हे तुम्ही निघावत इथून, शिवीगाळ करायला सुरुवात केली. जर तुम्ही खरे आहात तर तुम्हाला शिव्या देण्याचा कोणताच अधिकार नाही. किंवा आम्ही मुंबईवरून तिथे गेलो ते शिव्या ऐकण्यासाठी नाही गेलो. आमच्यावर अन्याय झाला, आम्ही आवाज केला, तिथून आम्ही वरच्या कमिटी जवळ गेलो, पुकारावाल्यांजवळ गेलो, ते जिथे मेंबर्स बसलेले त्यांच्या जवळ गेलो. नाही बघा ते ठरवतील, 5 जण 4-5 जण आहेत तेच ठरवतील. आता त्यातून ठरवतोय कोण? फक्त एक व्यक्ती. तो सांगतो नाही मी बात दिली म्हणजे बात दिली. तसं नाही होत ना. कुठेतरी ह्या गोष्टीवर बंधनं आली पाहिजे. कारण नामांकित मैदान आहे, हिंद केसरी मैदान आहे, ते हे ना संघटनेच्या अधीन आलं पाहिजे, ह्याना इंडिव्हिज्युअल नाही ठेवलं पाहिजे. कारण आता कालच बघा, महाराष्ट्र केसरी कोल्हा मैदान होता, तिथे एक गाडीचं ऑब्जेक्शन आलं. कोल्हा मैदानवाल्यांनी संघटनेने डायरेक्ट तो उचललं निर्णय आणि आपल्या तालुक्याच्या कमिटीवर पाठवलं. तालुका कमिटीने तो निर्णय दिला. कुठेतरी कोळे गाडा मैदानाची मालकाला, कमिटी- एक गोरगरीब गाडा मालकाला एक आधार असतो ना त्या गोष्टीचा, आणि योग्य नाही मिळाला. जर ही गोष्ट जर यांचीच जर असेल, जर हमकरोचा कायदा, तर मग त्या गाड्यांना पण बाद केलं असतं. हा अन्याय कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी जे मैदान आहेत हे कमिटीच्या अधीनच आले पाहिजे. कारण खूप गरजेचं आहे. कारण का हे बाजू खूप घेतली जाते, पार्श्वभूमी खूप बघितली जाते, तर त्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. आता एवढ्या मोठ्या मैदानाला आपण इथून जायचं तेवढ्या लांब, आणि गाडी बसून सुद्धा बाद केली जाते, का तर गावची गाडी म्हणून. तर ती गोष्ट चुकीची आहे ना. कुठेतरी खंत वाटतो. आपली बैल पळणारी आहेत, गुलालामध्ये राहण्यास पात्र आहेत, पण हा अन्याय झाला ना, त्याच्यामुळे आज बैलापासून गुलाल गेला. आज महाराष्ट्र केसरीला बैलांनी गुलाल घेतला, नामांकित बैल आहे ना आपला पण. दादा काय सांगणार, मी येणाऱ्या 2026-27 मध्ये जे पुसेगावचं मैदान होणार तिथे जाण्याचा तुमचा निर्णय असणार का? हो बघा, खरं म्हणायचं हिंद केसरी मैदान आम्ही नाही सोडणार. हिंद केसरी मैदान, महाराष्ट्र केसरी, नामांकित जे मैदान आहेत त्यांना 100% पळू आम्ही. फक्त माझं एवढंच म्हणणं की ह्याच्यावर बंधनं आली पाहिजे, याच्यावर संघटनेचा निर्णय असलं पाहिजे. हा कोणत्या गावाचा मैदान नाहीये, हा संघटनेचा मैदान असला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राचा मैदान आहे हा. जे काही मैदान होती ती संघटनेच्या अधीनच असली पाहिजे. यावर्षी लक्षाला गुलाल लागला नाही पुसेगावचा, येणाऱ्या काळात तुम्ही पुसेगावला जाणार त्यावेळेस काय निर्णय घेऊन जाणार, काय बघा, तयारी करून जाणार? भाऊ तयारी म्हणजे तुम्हाला एक सांगतो, तयारी आमचा महादेवाचा नंदीकर आहे, आणि उत्तर तो स्वतः देईल. आम्हाला बोलायचं नाही गरज. आज त्याच्यावर अन्याय झाला म्हणून बोलावं लागलं. मैदान झाला डिसेंबर मध्ये आणि आपण बोलतोय फेब्रुवारी मध्ये. आजपर्यंत आम्ही नाही बोललो त्या गोष्टीला. एक कुठेतरी विषय दाबला गेला मनामध्ये, पण शेवटी कुठे ना कुठे तर निघणारच. आज एक आमच्यावरच अन्याय झाले अशातली गोष्ट नाही ना. अजून काही गाड्यावाल्यांवर झालं असेल ते समोर येतील हळूहळू. काही जण त्याच वेळेला बाईट दिला, आम्हाला सांगितलं का बाईट नाही बोलू द्यायचं, आपल्याला कोणाच्या विरोधात नाही जायचं, पण कुठेतरी या गोष्टीवर बंधनं आली पाहिजे. आणि गोरगरीब गाडा मालकावर याला एक संरक्षण असावं, त्याच्याकरता कमिटीची खूप गरजेची आहे. आता याच्यानंतर पुन्हा घाटावर मैदान होतील दादा, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी. परत लक्ष आपल्याला घाटावर कधी पळताना दिसेल आणि मुंबईला कधी पळताना दिसेल? शेवटच्या प्रश्नांकडे वळू. नक्कीच बघा, आता आपण कोळ्याच्या मैदानामध्ये दिसू, लक्ष पुन्हा पळताना दिसेल, कारण मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी आहे लक्ष. आणि बिंजोडचं तर आता एक हप्ताभर आपला आरामच असेल, त्याच्यानंतर मग एक चांगलं नियोजन करून मुंबईमध्ये लक्ष पुन्हा दिसेल. नियोजनाची गोष्ट करते दादा, आता नियोजनाची मुंबईमध्ये लक्षाला गरज पडत नाही, स्वतःहून फोन येतात नियोजनासाठी, काय सांगणार? येतात ना भाऊ, फोनवर येतात, आपण पण करतो. शेवटी बैल कशी चढ उतर होत राहतात. आपल्याला पटल्यानंतर समोरच्या व्यक्तीला पण पटणं खूप गरजेचं आहे. जेव्हा 2 गाड्या व्यवस्थित विचार करतात तेव्हा ती गाडी गोळाला मध्ये नक्कीच राहते. कुठेतरी एक शेवटची चर्चा होते, एकच साईड पकडून ठेवली आहे लक्षाला. मागच्या वर्षी तुम्ही बोललेले आम्ही दोन्ही साईड पळवू, दादा काय सांगणार? दुसऱ्या नक्कीच साईडला तुम्ही दिसणार. टाकत नाही नाही लक्षाला. नाही नाही, दिसेल तुम्हाला यावर्षी नक्कीच दिसेल. कारण कसं होतं भाऊ माहिती का, चांगला बैल पळतो तर त्या हिशोबाने याच्यासोबत रनिंग सोबत खेळण्यापेक्षा आमचा फोकस होता की एक पळू द्या, डाव्या खांदी आपल्याला चांगली गती तर डाव्या खांदीच आपण पळण्याचा प्रयत्न करू. पण आता नक्कीच एक आपला सरपंच पण चांगला पळतो तर त्याच्यामध्ये आपली एक दिसेल खांदा चेंज करताना. काय वाटतं, खांदा चेंज केल्यावर काय स्पीड असणार? कारण लक्षाला खूप कमी नाही, साईड आपण- खांदा चेंज नाही केला जास्त. तुम्हाला खरं सांगतो, आपण पळवलेली ही गाडी खांदा चेंज करून पण लक्ष पाहिलेलं आहे. त्याला उजव्या खांदी तो पब्लिकला चांगला पळतो. कारण आपण घेण्याच्या आधी ज्या मालकाकडे होता त्यांनी स्वतः सांगितलं ना, उजव्या खांदी पब्लिकला पळवा, काही हरकत नाही.
आणि एक योगायोगाने वरती आपण याच्यामध्ये होतो, पक्षामध्ये होतो. तर त्यावेळेला पब्लिकला गाडी लागली. क्वार्टर फायनलला आपण होतो. बैलाचा खांदा चेंज केला. बैलाने गती डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्याला खूप लागली. म्हणजे आणि यावर्षी नक्की घरची गाडी साईड चेंज करून पळताना दिसेल पब्लिकला. हो, नक्की प्रयत्न करूया आपण. चालेल, आता इथंच थांबतो आणि महाराष्ट्र केसरीच्या गुलालाबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. लक्ष असायला अशाच गुलालात राहा. नक्की. ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की राधे नक्की. माते की गणपती बाप्पा.